इम्प्लिमेंट अज्युअर ॲप सर्व्हिस वेब ॲप्स या मायक्रोसॉफ्ट लर्निंग पाथमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या लर्निंग पाथचा एक सखोल आढावा घेणार आहोत. समजा एक अफलातून वेबसाईट बनवायची आहे, पण हे सर्व्हर, नेटवर्किंग या सगळ्या तांत्रिक डोकेदुखीत अडकायचं नाहीये. इथेच अज्युअर ॲप सर्व्हिस मदतीला येते असं म्हणतात. अगदी बरोबर. अज्युअर ॲप सर्व्हिस म्हणजे कसं आहे माहितीये, जसं तुमच्या वेबसाईटसाठी एक तयार आलिशान घर भाड्याने घेणं. अच्छा, एक रेडीमेड घर. हो, तुम्हाला फक्त तुमच्या वस्तू म्हणजे तुमचा कोड घेऊन तिथे राहायला जायचंय. पाया खोडण्यापासून ते वीज पाण्याचे कनेक्शन घेण्यापर्यंतची सगळी काळजी ती अज्युअर घेते. वा, म्हणजे बिल्डर, प्लंबर सगळं तेच. सगळं तेच. तर आजच्या चर्चेत आपण या लर्निंग पाथमधल्या 4 मुख्य मॉड्यूल्समधून प्रवास करणार आहोत. आपण ॲप सर्व्हिस म्हणजे काय ते समजून घेण्यापासून सुरुवात करू. मग त्याच्या सेटिंग्ज कशा बदलायच्या, गरज पडल्यास ते आपोआप मोठे कसे होते, आणि शेवटी वेबसाईट बंद न करता त्यात बदल कसे करायचे हे रहस्य उलगडू. चला तर मग सुरू करूया. चला, पहिल्या मॉड्यूलने सुरुवात करूया. एक्सप्लोर ॲप सर्व्हिस. नावाप्रमाणेच यात आपण ॲप सर्व्हिसच्या जगात डोकावणार आहोत. तर या आलिशान घराचा पाया काय आहे? याचा पाया आहे ॲप सर्व्हिस प्लॅन. ॲप सर्व्हिस प्लॅन? हो, हा प्लॅन तुमच्या वेबसाईटच्या घराचा आकार आणि सुविधा ठरवतो. म्हणजे तुम्हाला 1 BHK हवंय की पेंट हाऊस. ओके. जितका मोठा प्लॅन तितक्या जास्त सुविधा, म्हणजे जास्त CPU पॉवर, जास्त मेमरी आणि तितकी जास्त रहदारी तुमची वेबसाईट सहज हाताळू शकते. म्हणजे घरातल्या लोकांना न हलवता आपण घराचा आकार मोठा करू शकतो. हे तर छान आहे. पण सुरक्षेचं काय? सोसायटीला एक वॉचमन तर लागतोच नाही का? अगदी. खूप चांगला मुद्दा आहे. आणि इथेच ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन ही जोडगोळी कामाला येते. ऑथेंटिकेशन म्हणजे ओळखपत्र दाखवा. अगदी. योग्य व्यक्तीस आत येत आहे का हे तपासणं. आणि ॲप सर्व्हिस हे खूप सोपं करतं. तुम्हाला काही कोड लिहायची गरज नाही. अच्छा. तुम्ही फक्त काही क्लिक्समध्ये अॅज्युअर ॲक्टिव्ह डिरेक्टरी, फेसबुक, गुगल वापरून लॉग इनची सुविधा देऊ शकता. आणि ऑथरायझेशन? आणि ऑथरायझेशन म्हणजे तुम्हाला आत कुठे कुठे जायची परवानगी आहे. जसं एखाद्या क्लबचा बाउन्सर आधी ID कार्ड तपासतो आणि मग ठरवतो की तुम्हाला फक्त डान्स फ्लोअरवर जायचंय की VIP एरियात. मजेदार आहे. आणि वेबसाईटवर येणाऱ्या जाणाऱ्या गर्दीचं म्हणजे ट्रॅफिकचं नियंत्रण कसं होतं? त्यासाठी नेटवर्किंग फीचर्स आहेत. तुम्ही ठरवू शकता की तुमच्या वेबसाईटवर कोण येऊ शकतं आणि तुमची वेबसाईट बाहेर कोणाशी संपर्क साधू शकते. हे एखाद्या शहराच्या ट्रॅफिक पोलिसांसारखं आहे. बरोबर. जे ठरवतात की कोणत्या गाड्या शहरात येतील आणि कोणत्या बाहेर जातील. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं अॅज्युअर CLI कमांड वापरून करता येतं. म्हणजे कम्प्युटरला काही जादूचे मंत्र सांगून वेबसाईट तयार करणे? अगदी तसंच. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे वेबसाईटसाठी एक घर आहे आणि त्याचा वॉचमन पण आहे. आता पुढचा मॉड्यूल आहे कॉन्फिगर वेब ॲप सेटिंग्स. म्हणजे आता घराचं इंटिरियर डिझाईन करायची वेळ आली आहे का? अगदी तसंच समजा. यात आपण ॲप्लिकेशनच्या गुप्त सेटिंग्ज कशा व्यवस्थापित करायच्या हे शिकतो. गुप्त सेटिंग्ज? हो, म्हणजे तुमच्या ॲपच्या आतल्या गोष्टी, जसं की डेटाबेस पासवर्ड किंवा इतर महत्त्वाची माहिती, जी तुम्हाला थेट कोडमध्ये टाकायची नसते. अच्छा. हे म्हणजे तिजोरीचा पासवर्ड डोक्यावर गोंधवून फिरण्याऐवजी एका सुरक्षित डायरीत लिहून ठेवण्यासारखं आहे. कोणीही तुमचा कोड पाहिला की त्याला तुमच्या सगळ्या गुप्त गोष्टी कळतील. खरंय. ॲप सर्व्हिस तुम्हाला या सेटिंग्ज तुमच्या कोडपासून वेगळ्या आणि सुरक्षित ठेवण्याची सोय देतं. आणि सुरक्षितेसाठी अजून काय आहे? आजकाल सगळीकडे हॅकर्सची भीती असते. त्यासाठी SSL, TLS सर्टिफिकेट्स आहेत. ओके, ते ब्राउझरमधलं कुलूप. हो, ते सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या वेबसाईटचं डिजिटल ओळखपत्र. जेव्हा कोणी तुमच्या वेबसाईटवर येतं तेव्हा त्यांचं ब्राउझर हे सर्टिफिकेट तपासतं आणि खात्री करतं की ही तीच खरी वेबसाईट आहे, कोणी तोत्या नाही. यामुळे वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित राहतो. छान. पण जर वेबसाईटमध्ये काही बिघाड झाला तर तो कसा शोधायचा? त्यासाठी डायग्नॉस्टिक लॉगिंग आहे. हे म्हणजे तुमच्या वेबसाईटची एक डायरी किंवा विमानाचा ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स? हो, वेबसाईटमध्ये काहीही चांगलं वाईट घडलं तर त्याची नोंद या डायरीत होते. त्यामुळे काही अडचण आल्यास डेव्हलपर ही डायरी वाचून समस्येच्या मुळाशी पोहोचू शकतात. म्हणजे वेबसाईट का बंद पडली या प्रश्नाचं उत्तर इथे मिळतं. अगदी. आता आपली वेबसाईट सुंदर आणि सुरक्षित झाली आहे. पण समजा अचानक आपली वेबसाईट खूप लोकप्रिय झाली
आणि लाखो लोक एकाच वेळी तिला भेट देऊ लागले तर ती क्रॅश होईल. इथेच तिसरा मॉड्यूल स्केल ॲप्स इन अज्युअर ॲप सर्व्हिस कामाला येतो असं वाटतं. बरोबर. स्केलिंग म्हणजे गरज पडल्यास तुमच्या वेबसाईटची क्षमता वाढवणे. क्षमता वाढवणे. कल्पना करा, तुमचे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. जर अचानक खूप गिराईक आले तर तुम्ही काय कराल? तुम्ही आणखी टेबल लावाल आणि जास्त वेटर कामाला ठेवाल. बरोबर. याला स्केल आउट म्हणतात. अज्युअर ॲप सर्व्हिस हेच काम तुमच्या वेबसाईटसाठी आपोआप करते. आपोआप. म्हणजे आपल्याला काहीच करावं लागत नाही. हो, त्यालाच ऑटो स्केल म्हणतात. तुम्ही काही नियम बनवून ठेवू शकता. नियम? कसे नियम? जसं की जर वेबसाईटवर एका मिनिटात 1000 पेक्षा जास्त लोक आले तर लगेच अजून एक सर्व्हर कामाला लाव. अच्छा. किंवा जर सर्व्हरवरचा लोड 80% पेक्षा जास्त झाला तर क्षमता वाढव. म्हणजे हे एखाद्या जादुई रेस्टॉरंटसारखं आहे जे गर्दी बघून आपोआप मोठं होतं. अगदी. आणि गर्दी कमी झाल्यावर पुन्हा लहान होतं. यामुळे पैसेही वाचतात कारण तुम्ही फक्त वापरलेल्या क्षमतेचेच पैसे देता. म्हणजे हे ठरवण्यासाठी काही घटक असतात. मग आपण या ऑटो स्केलच्या कामगिरीवर लक्ष ठेवू शकतो का? म्हणजे आपलं जादुई रेस्टॉरंट नीट काम करते की नाही हे कसं कळणार? हो, नक्कीच. हे मॉड्यूल तुम्हाला ऑटो स्केलच्या परिणामांवर लक्ष कसं ठेवायचं हे देखील शिकवतं. ओके. तुम्ही आलेख आणि रिपोर्ट्स पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला कळतं की कधी आणि का तुमची वेबसाईट स्केल झाली. आणि यामुळे तुम्ही तुमचे नियम आणखी चांगले बनवू शकता. आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात रंजक मॉड्यूलवर आलो आहोत. एक्सप्लोर एज्युअर ॲप सर्व्हिस डिप्लॉयमेंट स्लॉट्स. डिप्लॉयमेंट स्लॉट्स हा शब्द ऐकायला थोडा अवघड वाटतोय. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? डिप्लॉयमेंट स्लॉट्स म्हणजे तुमच्या लाईव्ह वेबसाईटचा एक स्टंट डबल. स्टंट डबल. हो, किंवा जुळा भाऊ तयार करणे. तुमची एक वेबसाईट, जिला प्रोडक्शन स्लॉट म्हणतात, ती लोकांसाठी लाईव्ह असते. बरोबर. त्याचवेळी तुम्ही तिचा एक क्लोन तयार करू शकता, ज्याला स्टेजिंग स्लॉट म्हणतात. अच्छा, एक क्लोन. हो, ह्या क्लोनवर तुम्ही हवे ते बदल, नवीन फीचर्सची चाचणी करू शकता आणि ह्यामुळे तुमच्या लाईव्ह वेबसाईटवर काहीही परिणाम होत नाही. अरे वा. म्हणजे प्रेक्षकांना कळणार नाही की पडद्यामागे काय चाललंय. मग हे बदल लाईव्ह कसे करायचे? इथेच स्लॉट स्वॅपिंगची जादू आहे. स्लॉट स्वॅपिंग. जेव्हा तुम्हाला खात्री होते की तुमच्या स्टंट डबल वेबसाईटवर सर्व बदल व्यवस्थित झाले आहेत, तेव्हा तुम्ही फक्त एका क्लिकवर या दोन्ही स्लॉट्सची अदलाबदल करता. फक्त एका क्लिकवर? हो, म्हणजे तुमची नवीन सुधारित वेबसाईट क्षणात लाईव्ह होते आणि जुनी वेबसाईट स्टेजिंगमध्ये जाते. हे सगळं इतकं वेगवान होतं की वेबसाईट वापरणाऱ्याला कळतही नाही. हे म्हणजे चालत्या गाडीचं इंजिन बदलण्यासारखं आहे. अगदी तसंच. इतकंच नाही तर तुम्ही ट्रॅफिक रूटिंग पण करू शकता. ट्रॅफिक रूटिंग. म्हणजे तुम्ही ठरवू शकता की तुमच्या एकूण वापरकर्त्यांपैकी फक्त 10% लोकांना नवीन वेबसाईट दिसेल. अच्छा, म्हणजे काही लोकांना नवीन आणि बाकीच्यांना जुनी साईट दिसेल. हो, त्यांच्या प्रतिक्रियांवरून तुम्ही ठरवू शकता की नवीन बदल चांगले आहेत की नाही. म्हणजे हे एखाद्या चित्रपटाचा स्नीक प्रिव्ह्यू निवडक लोकांना दाखवण्यासारखं आहे. अगदी बरोबर. जेणेकरून चित्रपट रिलीज होण्याआधीच तो कसा आहे हे कळेल. तर आज आपण एज्युअर ॲप सर्व्हिसचा एक रोमांचक प्रवास केला. आपण वेबसाईटसाठी घर कसं बनवायचं म्हणजे एक्सप्लोर ॲप सर्व्हिस, त्याला सुरक्षित आणि सुसज्ज कसं ठेवायचं म्हणजे कॉन्फिगर सेटिंग्स, गर्दी वाढल्यावर ते आपोआप मोठं कसं होतं, स्केल ॲप्स, आणि शेवटी कोणताही गोंधळ न करता त्या घरात बदल कसे करायचे म्हणजे डिप्लॉयमेंट स्लॉट्स. हो, हे सगळं पाहिलं. अगदी. या सगळ्या मॉड्यूल्समधून एक गोष्ट स्पष्ट होते की एज्युअर ॲप सर्व्हिस डेव्हलपरचं आयुष्य खूप सोपे करते. बरोबर. जेणेकरून ते फक्त चांगल्या ॲप्लिकेशन्स बनवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण पाहिलं की वेबसाईटला अचानक येणाऱ्या गर्दीसाठी कसं तयार करायचं. विचार करा की जर तुमच्या स्वप्नातल्या ॲप किंवा वेबसाईटवर एका रात्रीत 10 लाख लोक आले तर तुम्ही ऑटो स्केलचा असा कोणता एक महत्त्वाचा नियम बनवाल जो तुमच्या वेबसाईटला क्रॅश होण्यापासून वाचवेल.